अरे दादा, हे सगळं गणपती डेकोरेशनचं सामान कुठून घेतलं? अरे ये मिलता है ना अपने बाजू बाजू आशापुरा आर्ट एंड क्राफ्ट है, ये सब सस्ते भाव में मिलता है। आ जाओ दिखाता हूँ। मालाड स्टेशन वरून आहे ना 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती आहे ना आशापुरा आर्ट अँड क्राफ्ट आहे। अरे दादा, आपल्या दुकानामध्ये डेकोरेशनचं सामान मिळतं का? आहे ना दादा, हे बघा, हे आपल्याकडे झाडी येणार अशी, हे तुम्हाला 350 मध्ये भेटणार होलसेल रेट मध्ये। हे तुम्हाला असे बुक्के येणार, हे आपल्याकडे 120 रुपयाचे आहेत। अशी चना मॅट वगैरे भेटणार तुम्हाला, हे 80 रुपयाची आहे। हे पट्टे भेटणार बघा, असं 700 रुपये मध्ये स्टार्टिंग रेंज मध्ये भेटणार। आपल्याकडे असे बुके वगैरे भेटणार, नवीन नवीन बुके आले आहेत। हे असे बघा, हे डेकोरेशन मध्ये हे पण खूप सुंदर दिसणार। आपल्याकडे रॉ मटेरियल मध्ये अशी बँगल्स वगैरे आहे, याच्यामध्ये कसं 5 रुपयापासून स्टार्टिंग घेऊन तुम्हाला 100 रुपये पीस पर्यंत भेटणार। हे बघा, हा हे रॉ मटेरियल आहे सगळे। हे बघा दादा, आपल्याकडे 3 रुपयापासून स्टार्टिंग आहे। फ्लावर हे कार्नेशन आहे ना, 300 रुपयाचा 100 पीसचा पॅकेट येतो। गुलाब वगैरे पण भेटणार, स्टॉक भरपूर लावलेले वरती। हे असं फ्लोटिंग लॉटस येतो, छोटी साईज पाहिजे छोटी साईज आहे। आपल्याकडे असे मोती पण भेटतात, छोटी मोठी साईज मध्ये इकडे तुम्ही बघू शकता। रॉ मटेरियल मध्ये युज होतात हे लटकन्स वगैरे असे। रेडी मध्ये बास्केट पण भेटणार, आणि बास्केटचं पूर्ण रॉ मटेरियल संपूर्ण ते पण तुम्हाला इकडे भेटून जाणार। आपल्याकडे अशी माळा पण भेटणार, हे आहे ना 80 रुपयाची 5 लाईन येतात। फॅन्सी लटकन पण भेटणार तुम्हाला, हे सगळे 5-5 लाईनचं पॅकेट येतात, सगळे होलसेल रेट मध्ये भेटणार आहे तुम्हाला इकडे। गणपतीसाठी दरवाजाचे तोरण, हे यामध्ये पॅटर्न पण येतात, भरपूर डायमंड वर्क मध्ये पेचेस पण भेटतात, नवीन नवीन आलेले आहेत। हे गणपतीमध्ये भरपूर यूज होतात।